मित्रांनो, आज या लेक्चरच्या माध्यमातून आज आपण स्पर्धा परीक्षेतील कोर टॉपिक बघणार आहोत, म्हणजे समाजसुधारक. तर बघा मित्रांनो, प्रत्येक स्पर्धा परीक्षेला यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. मग ती पोलीस भरतीपासून तलाठी भरतीपर्यंत, म्हणजे PSI असो, STI असो किंवा ASO असो, मुख्य असो अथवा पूर्व असो, पोलीस भरती 2 मार्क तरी हमखास या टॉपिकच्या माध्यमातून तुम्हाला मिळवून देतात. जर तुम्ही डिपार्टमेंटल PSIला गेलात तर एक 4 ते 5 मार्काचा यावर हा एक कोर घटक म्हणून हा तुमच्या अभ्यासक्रमामध्ये सेपरेट मेन्शन केलेला आहे. तसेच पोलीस भरतीमध्ये 2 ते 3 मार्काला हा टॉपिक येतो, म्हणून हा टॉपिक सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे आज आपण समाजसुधारक पाहणार आहोत. आता या टॉपिकचा अभ्यास कसा करायचा मित्रांनो, बघा तुम्ही या टॉपिकचा जर अभ्यास केलात, म्हणजे जर तुम्ही बेसिकची पुस्तके जर केलात, म्हणजे बघा स्टेट बोर्डचं जे काही 11वीचं पुस्तक आहे ते सफिशियंट आहे का, ते तर आहेच मित्रांनो. त्यामुळे तुमचा बेस पक्का होईल. 11वीचं जे काही जुनं पुस्तक आहे हिस्ट्रीचं, महाराष्ट्राचा इतिहास, त्यामुळे तुमचा बेस पक्का होईल. परंतु जर तुम्हाला आयोगाच्या प्रश्नाची लिंक लावायची असेल तर मागील पडलेले समाजसुधारक या घटकातील प्रश्न तुम्हाला सोडवून काढले पाहिजेत, तेव्हा तुम्हाला लिंक लागते. आता यामध्ये डायरेक्ट समाजसुधारकावरले प्रश्न कमी येतात. त्यांच्या आजूबाजूचे जे काही त्यांना मदत करणारे वगैरे व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल अलीकडच्या काळात प्रश्न विचारण्याचा ट्रेंड निर्माण झाला आहे. परंतु पोलीस भरतीला, तलाठी भरतीला ॲज इट इज तुम्हाला या समाजसुधारकावर प्रश्न पाहायला मिळतात. म्हणून हा जो काही व्हिडिओ आहे, जर तुम्ही रिव्हिजनल म्हणून पाहिलं तर तुमचा नक्कीच फायदा आहे. त्यामुळे चला तर मग आपण समाजसुधारक हा टॉपिक सुरू करूया. तर पहिले समाजसुधारक आपण बघणार आहोत गोपाळ गणेश आगरकर. यांचा कार्यकाळ जर बघायचा झाला 1856 ते 1895 या काळामध्ये ते महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आपल्याला बघायला मिळतं. आता यांच्याबद्दल अतिशय महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत, त्यावर की आयोग परत प्रश्न विचारतो. आपण प्रत्येक पॉईंट यांच्याबद्दलचा जाणून घेणार आहोत. हे जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर तुम्हाला नंतर समाजसुधारक करायची गरज पडणार नाही. चला तर मग पाहूया. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म बघा मित्रांनो 14 जुलै 1856 रोजी सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी ब्राह्मण कुटुंबात झाला. आता यांचं जे काही जन्मगाव आहे, प्रत्येक समाजसुधारकाच्या जन्मगावावर तुम्हाला प्रश्न जोड्या लावाद्यामध्ये असतील किंवा ॲज इट इज तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ज्या या टॉपिकमधलं जेवढं काही बोल्ड केलेलं आहे मित्रांनो, तेवढं प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा आहे आणि तो तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा साबित होणार आहे. नंतरच्या काळात तुम्हाला समजेलच. तर त्यांचा जन्म कोणत्या गावी झालेला आहे, तर टेंभू या गावी त्यांचा ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेला बघायला मिळतो. आगरकरांच्या वडिलांचे नाव गणेश व आईचे नाव काय होते, तर सरस्वती होते. त्यानंतर आगरकरांनी आपले जे काही प्राथमिक शिक्षण आहे मित्रांनो कुठं केले हो, मामाच्या घरी कराड या ठिकाणी त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण केलेलं आपल्याला बघायला मिळतं. लहानपणापासून बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी कोर्टात कारकुनी असेल किंवा कंपाऊंडरची नोकरी केलेला आपल्याला बघायला मिळतं. त्यांना उदरनिर्वाहासाठी या नोकऱ्या कराव्या लागलेल्या होत्या. त्यानंतर 1875 अकोला येथून ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले व अकोला येथे राहत असताना वराड समाचार या वर्तमानपत्रातून आगरकरांनी लेखन केलं. मित्रांनो, मी हा पॉईंट बघा, वराड समाचार 2021चा जो काही संयुक्त पूर्वचा 2022चा जो काही संयुक्त पूर्वचा आहे प्रश्न, त्यावर तुम्हाला विचारलं होतं की आगरकरांनी खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रात काम केलं. खूप जणांना हे वराड समाचार माहीतच नव्हतं, म्हणून त्यांनी फक्त सुधारक आणि केसरी केलेलं आपल्याला बघायला मिळतं, म्हणून त्यांचा हा प्रश्न चुकलेला होता. खूप जणांनी यावर क्लेम पण केला होता, परंतु याचं उत्तर बघा वराड समाचार पण आहे, म्हणजे वरीलपैकी सर्व त्या प्रश्नपत्रिकेनुसार आलेलं होतं. त्यानंतर बघा 1877 त्यांनी उंब्रजच्या अंबुताई फडके यांच्यासोबत आगरकरांचा विवाह करण्यात आला. त्यांच्या मृत्यूनंतर आगरकरांनी यशोदाबाई यांच्याशी पुन्हा लग्न केलेलं आपल्याला बघायला मिळतं. यशोदाबाईशी पुनर्विवाह केला त्याने नंतरच्या काळात. 1878 पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून आगरकर BA उत्तीर्ण झाले. कोणत्या कॉलेजमधून? डेक्कन कॉलेजमधून ते BA उत्तीर्ण झालेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर आगरकरांनी BA उत्तीर्ण झाले
त्यानंतर 1881मध्ये आगरकर MA परीक्षा उत्तीर्ण झाले. इतिहास व तत्त्वज्ञान या विषयातून त्यांनी MA केलेलं बघायला मिळतं. कोणते विषय घेतले होते त्यांनी? इतिहास आणि तत्त्वज्ञान हे 2 विषय आगरकरांनी MA साठी घेतलेले होते. त्यानंतर आता महत्त्वाचे पॉईंट बघा, आगरकर यांच्यावर जॉन स्टुअर्ट मिल हे एक विचारवंत आहेत मित्रांनो. जॉन स्टुअर्ट मिल इंग्लंडमधले, त्यांच्या ऑन लिबर्टी व सब्जेक्शन ऑफ वुमन या ग्रंथाचा बघा, हे दोन्ही पण ग्रंथ अतिशय महत्त्वाचे आहेत. कोणते आहेत ते दोन्ही ग्रंथ? ऑन लिबर्टी व सब्जेक्शन ऑफ वुमन या 2 ग्रंथाचा तर हर्बर्ट पेन्सर यांच्या सोशॉलॉजी व इथिक्स या ग्रंथाचा प्रभाव होत आहे. हे अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. सोशॉलॉजी व इथिक्स कुणाचा आहे? हर्बर्ट पेन्सर. आणि ऑन लिबर्टी आणि सब्जेक्शन ऑफ वुमन हे दोन्ही पण म्हणजे जॉन स्टुअर्ट मिलचे या ग्रंथांचा त्यांच्यावर प्रभाव होता. अनेक वेळा प्रश्न यावर येऊन गेला आहे. त्यानंतर विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचाही काही भाग त्यांच्यावर काही वेळा म्हणजे निबंधमालेचाही त्यांच्यावर प्रभाव असलेला दिसून येतो, जे की विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला काढलेलं होतं वर्तमानपत्र. पुढे बघा, 1881मध्ये आगरकर व टिळक यांनी वर्तमानपत्र सुरू केली. 2 जानेवारी 1881 रोजी मराठा हे इंग्रजी भाषेतील वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलं. या वर्तमानपत्राचे संपादक लोकमान्य टिळक होते. 4 जानेवारी 1881मध्ये केसरी हे मराठी भाषेतून मित्रांनो, परंतु परीक्षेमध्ये खूप वेळा कन्फ्युजन केले, इंग्रजी भाषेमधून होतं नाही. केसरी हे मराठीतून आणि मराठा हे इंग्रजीमधून होतं मित्रांनो. बघा, केसरी हे मराठी भाषेतील वर्तमानपत्र सुरू करण्यात आलं. या वर्तमानपत्राचे संपादक गोपाळ गणेश आगरकर होते. आता केसरी वर्तमानपत्राचे सुरुवातीचे ब्रीद काय होते तर यावरही विचारलं आहे की खालीलपैकी असं कोण म्हणत असेल किंवा हे शब्द कोणाचे आहेत? इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार, असं केसरी या वर्तमानपत्राचं टॅगलाईन होती वर्तमानपत्राची. हे तुम्हाला पाठ ठेवलं पाहिजे. ब्रीद वाक्य कुणाचं होतं तर केसरीचं होतं. त्यानंतर लोकमान्य टिळक व आगरकर हे तुरुंगात असताना VS जोशी व MB नामजोशी यांनी ही वर्तमानपत्रे चालवली. म्हणजे जे काही केसरी आणि मराठा आहेत, ज्यावेळेस टिळक आणि आगरकरांना 101 दिवस शिक्षा झालेली होती, जी की कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणामध्ये, त्यावेळेस ही वर्तमानपत्रे VS जोशी व नामजोशी या दोघांनी मिळून चालवलेली होती, केसरी आणि मराठा वर्तमानपत्र, ते जेलमध्ये असताना. त्यानंतर 1881मध्ये कोल्हापूर येथील बर्वे प्रकरणामध्ये ब्रिटिशांनी कोल्हापूरचे 4थे शिवाजी महाराज यांना वेड्या ठरवून अहमदनगरच्या तुरुंगात ठेवले होते. त्यावेळी काय झालं, कोल्हापूर संस्थानाचा जो काही दिवाण आहे मित्रांनो, कोण हो? महादेव बर्वे, याच्यामुळे 4थ्या शिवाजी महाराजास वेडा ठरवण्यात आले होते. म्हणून टिळक व आगरकर यांनी आपल्या वर्तमानपत्रातून त्यावर कठोर टीका केलेली आपल्याला बघायला मिळतं. म्हणून महादेव बर्वे या दिवाणाने मुंबई न्यायालयामध्ये दोघांविरुद्ध फौजदारी कार्यवाहीचा म्हणजे या दोघांविरुद्ध तक्रार केलेली होती. म्हणून 13 जुलै 1882 रोजी या प्रकरणाचा निकाल होऊन टिळक आणि आगरकर या दोघांनाही 101 दिवसाची कोठडी झाली होती. महात्मा फुले यांनी मदत म्हणून 10,000 रुपये वर्गणी दिलेली होती. सदरचा तुरुंगवास भोगताना आगरकरांनी डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिलेला बघायला मिळतो. कोठे लिहिला, कधी लिहिला आणि कारण काय होतं कळालं असेलच. चला तर मग पुढे बघू. 1 जानेवारी 1880 रोजी लोकमान्य टिळक व विष्णू शास्त्री चिपळूणकर या दोघांच्या मदतीने आगरकरांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली बघायला मिळते. हे कालावधी आणि टायमिंग म्हणजे डेट खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. बघा, 1 जानेवारी 1880 रोजी या तिघांनी मिळून न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. तर वर्तमानपत्र कधी काढले? 1981, 2 जानेवारी 1981. त्या डेटमध्ये खूप वेळा आयोगाने कन्फ्युजन केले की समान आणि थोड्या प्रमाणात जवळपास सारखी डेट आहे, म्हणजे फक्त एकाच वर्षाचा फरक आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे मित्रांनो 24 ऑक्टोबर 1884 रोजी टिळक, आगरकर आणि चिपळूणकर यांनी संयुक्तरित्या
पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली होती। हे तारीख बघा 24 ऑक्टोबर 1884ला या तिघांनी मिळून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती। तर 2 जानेवारी 1885 रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीमार्फत पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज सुरू करण्यात आलं होतं आणि या फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य वाशी आपटे म्हणजे वामन शिवराम आपटे यांची नेमणूक केली होती। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा, की अनेक वेळा हे फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य म्हणून कोणाची निवड केली होती, तर कोण आहेत मग वामन शिवराम आपटे यांची नेमणूक करण्यात आली होती। 2010 मध्ये फर्ग्युसन कॉलेजला 125 वर्ष पूर्ण झाली आहेत। पुढे बघू 1886 मध्ये लोकमान्य टिळक व आगरकर यांच्यामध्ये सामाजिक सुधारणा अगोदर की राजकीय सुधारणा यावरून मतभेद झाले। म्हणजे आगरकरांना असं वाटायचं जर सामाजिक सुधारणा आधी झाल्या तर राजकीय सुधारणा खूप लवकरात लवकर मिळतील, म्हणजे समाजाची सुधारणा आधी व्हावी असं आगरकरांना वाटायचं। परंतु टिळकांना असं वाटायचं की जर राजकीय सुधारणा झाल्या तर आपण कायदे बनवून लवकरात लवकर सामाजिक सुधारणा करू शकतो। या दोन गोष्टीवरून दोघांमध्ये वाद झालेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर 25 ऑक्टोबर 1887 रोजी आगरकर यांनी केसरी वर्तमानपत्र या वर्तमानपत्राचा म्हणजे संपादकाचा या वादामुळे राजीनामा दिला। तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटीचेही सभासत्व त्यांनी सोडलेलं बघायला मिळतं। हाच वाद कारणीभूत होता या दोन्हीसाठी। 15 ऑक्टोबर 1888 रोजी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आगरकरांनी सुधारक हे नवीन वर्तमानपत्र सुरू केलं होतं। कोणतं? सुधारक। या वर्तमानपत्राच्या मराठी आवृत्तीचे संपादक आगरकर हे स्वतः होते, तर इंग्रजी आवृत्तीचे संपादक गोपाळ कृष्ण गोखले होते। सुधारकचे इंग्रजी आवृत्तीचे संपादक गोपाळ कृष्ण गोखले तर मराठीचे आगरकर हे स्वतः होते। तरी सुधारक या वर्तमानपत्राच्या शीर्षस्थानी तेच जे की त्यांनी आधी सुरू केलेलं केसरी या वर्तमानपत्राच्या शीर्षस्थानी जे काही बोध वाक्य होतं मित्रांनो, म्हणजे इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार असे ब्रीद वाक्य त्यांनी लिहिले होते। 1914 ते 1916 या कालावधीत सुधारक हे वर्तमानपत्र रामचंद्र विष्णू फडतरे यांनी चालवले। म्हणजे त्याच्या आधीच 1896ला आगरकरांचं निधन झालेलं बघायला मिळतं। मग त्यांच्यानंतर हे वर्तमानपत्र जे काय आहे सुधारक 1914 ते 1916 या कालावधीत सुधारक हे वर्तमानपत्र रामचंद्र विष्णू फडतरे यांनी चालवलेलं बघायला मिळतं। आगरकरांच्या जिवंतपणी सुधारक वर्तमानपत्राच्या आठवड्यातून 3000 प्रतीचा खप होत असे। त्यानंतर पुढे बघू 1881 मध्ये बेहरामजी मलबारी यांनी कायदेमंडळात संमती वयाचं विधेयक मांडलं होतं। आता बेहरामजी मलबारी गुजरातचे एक समाज सुधारक आहेत मित्रांनो। त्यांनी आणि त्यावेळेस मुंबईमध्येच आपलं गुजरात आणि ते म्हणजे गुजरात आणि सिंधचा भाग मुंबईलाच लागून होता, त्यामुळं 1881 मध्ये बेहरामजी मलबारी यांनी कायदेमंडळात संमती वयाचं विधेयक मांडलं होतं। या विधेयकास आगरकरांनी व राघव भंडारकर यांनी समर्थन दर्शवलं, तर टिळकांनी या विधेयकास विरोध दर्शवला होता। कारण टिळकांना असं वाटायचं की आधी राजकीय सुधारणा व्हाव्यात। बघा त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे 1893 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुनर्विवाहास आगरकरांनी पाठिंबा दिला होता व ते या लग्न समारंभास स्वतः उपस्थित होते। यावरही प्रश्न आलेला आहे की धोंडो केशव कर्वे यांच्या पुनर्विवाहास कोणते समाजसुधारक उपस्थित होते। याच वर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विवाह उत्तेजक मंडळी या नावाची संस्था 1893 मध्ये सुरू केलेली आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर 30 जानेवारी 1893 रोजी सुधारक या वर्तमानपत्राच्या अंकात आगरकरांनी म्युनिसिपल व ब्राह्मणावर टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते। 1892 ते 1895 दरम्यान गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन कॉलेजचे नंतरच्या काळात प्राचार्य झालेले होते। त्यानंतर पुढे 17 जून 1895 रोजी वयाच्या 39व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 39व्या वर्षी 1895 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे। त्यानंतर इंदोरचे जे काही संस्थानिक होते शिवाजीराव होळकर यांनी आगरकरांना महिना 500 रुपये वेतन देण्याचे ठरविले, परंतु आगरकरांनी ते नाकारलेलं होतं। त्यानंतर पुण्यातील बंड गार्डन भागात टिळक व आगरकरांनी आपले आयुष्य
राष्ट्राला समर्पित करण्याची प्रतिज्ञा त्यांनी घेतलेली होती, जे की आज बंद गार्डन किंवा एरोडा जो काही आहे त्या ठिकाणचा हा स्टॉप आहे बंद गार्डन. या ठिकाणीच आगरकर आणि टिळकांनी आपलं आयुष्य देशाला समर्पित करण्याची प्रतिज्ञा घेतलेली होती. पुढे बघा मित्रांनो, महाराष्ट्राला तर्कशुद्ध समाज सुधारणेची शिकवण आगरकरांनीच दिली. व्यक्ती स्वातंत्र्य, शुद्ध बुद्धिवाद, समता आणि मानवतावाद ही आगरकरांच्या स्वभावाची चतसूत्री म्हणून ओळखली जाते. आता हे अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत, यावरही प्रश्न येण्याची शक्यता असते. बघा, व्यक्ती स्वातंत्र्य, शुद्ध बुद्धिवाद, समता व मानवतावाद ही आगरकरांच्या स्वभावाची चतसूत्री म्हणून ओळखली जाते. बालविवाह, केशवपन या रूढीविरुद्ध त्यांनी या अशा वाईट प्रथांना त्यांनी कायमच विरोध केला होता. आगरकर हे पुरोगामी विचारसरणीचे होते. त्यांच्या विचारसरणीला विरोध दर्शवण्याकरिता पुण्यातील सनातनी लोकांनी आगरकर जिवंत असताना त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली होती. आगरकर हे जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे समाजसुधारक होते. मित्रांनो, आगरकरांनी त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीकरिता 20 रुपये बांधून ठेवलेले होते, असं त्यांना म्हटलं जातं की त्यांनी स्वतःची प्रेतयात्रा स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिली होती. म्हणून त्यांनी अनेक प्रथांना विरोध पण केलेला बघायला मिळतो, जे की मृत्यूनंतर केले असतात. त्यानंतर आगरकरांना हिंदुस्थानमधील दारिद्र्याबद्दल विशेष दुःख होतं. कामगारांनी आपल्या हक्कासाठी संघटित येऊन संपाचे हत्यार संप करावा असे आगरकरांचे मत होते. आगरकरांनी जनरल रँड यांच्या हत्येच्या विरोधात प्रखर लेख लिहिले होते. आगरकरांनी मूर्तीपूजा, शिमगासन, प्राणी हत्या व प्रेतसंस्कार यावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. शनिदेव हा साडेसातीचा देव ही कल्पना खोटी आहे असे त्यांनी समाजात सांगितले. तसेच धर्मांतराला विरोध केला. बालिका विवाहावर आगरकरांनी कठोर टीका केली. सतीची चाल, केशवपन, बालिका विवाह इत्यादी ब्रिटिश सरकारचे कायदे करावेत असा आग्रह आगरकरांनी इंग्रज सरकारकडे धरला होता. त्यानंतर पुढे बघा, विष्णुशास्त्री चिपळूणकर व आगरकर हे मराठीतील पहिले 2 श्रेष्ठ निबंधकार आहेत मित्रांनो, असे वि.से. खांडेकर यांनी म्हटले आहे. मराठीतील पहिले 2 श्रेष्ठ निबंधकार किंवा निबंध लिहिणारे म्हणून या दोघांना ओळखलं जातं, असं वि.से. खांडेकर यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर समाजवादी सुधारणेमधील जहाल नेते म्हणून आगरकर ओळखले जातात, तर राजकीय क्षेत्रामधील जहाल नेते म्हणून टिळकांना ओळखले जाते. आता त्यांची पुस्तकं वगैरे कोणकोणती लिहिली आपण ते पण बघू. त्यावरही अलीकडच्या काळात खूप वेळाच प्रश्न आलेले आहेत. आता हा पहिलाच वाक्य बघा, अकोल्यातील वराड समाचार 2022च्या पूर्व परीक्षेला आलेलं होतं. आता बघा, अकोल्यातील वराड समाचार या वृत्तपत्रातून आगरकरांनी लेखन केलं होतं. त्यानंतर डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे 1882 साली त्यांनी पुस्तक लिहिलं होतं. स्त्रियांनी जाकीटं घातलीच पाहिजेत हा महत्त्वपूर्ण लेख आगरकरांनी लिहिलेला होता. त्यानंतर शेक्सपियरच्या हेमलेट या कादंबरीचे त्यांनी विकार विलासित असे मराठीत रूपांतर केले. काय होतं, जे काही शेक्सपियरचं जे काही नाटक आहे हेमलेट नावाचं, त्याचं मराठीत रूपांतर त्यांनी विकार विलासित असे करण्यात आलं होतं. त्यानंतर हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी हा महत्त्वपूर्ण लेख पण त्यांनीच लिहिलेला आहे. गुलामगिरीचे शस्त्र हा महत्त्वपूर्ण लेखही त्यांचाच आहे. त्यानंतर सेठ माधवदास, रघुनाथदास व बाई धनकुवरबाई यांचे पुनर्विवाहाचे चरित्र हे पण पुस्तक त्यांनीच लिहिलेलं आहे. त्यानंतर वाक्य मीमांसा व वाक्याचे पथकरण हे मराठीत व्याकरणावरील पुस्तकं आगरकरांचीच आहेत. अशी अतिशय महत्त्वाची पुस्तकं आहेत मित्रांनो ही. तर मित्रांनो, यानंतरचे जे काही समाजसुधारक आहेत, धोंडो केशव कर्वे यांचा जन्म 1858 ते 1862 या कार्यकाळ त्यांचा आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये या काळात ते होऊन गेले. आता बघा, महर्षी धोंडो
केशव कर्वे यांनाच अण्णासाहेब असंही म्हटलं जायचं. यांचा जन्म 18 एप्रिल 1858 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील शेरवली या गावी झाला. आता महत्त्वाचं काय हो, शेरवली गाव महत्त्वाचं आहे. शेरवलीवर जोड्या लावात प्रश्न आलेला होता. शेरवली हे गाव मुरुडपासून 24 किलोमीटर अंतरावर होते किंवा आहे. कर्वे यांचे प्राथमिक शिक्षण कुठे झाले, मुरुड येथेच झाले. कर्वेंचे शिक्षक सोमन गुरुजी हे होते. आता ह्यांच्याशी रिलेटेड जे काही व्यक्ती आहेत मित्रांनो, अतिशय म्हणजे महत्त्वाचे आहेत आणि त्यावरच प्रश्न आयोग विचारत आहे. आता बघा, कर्वेंचे शिक्षक कोण होते हो, सोमन गुरुजी. 1873 कर्वे यांचा विवाह राधाबाई यांच्याशी झालेला आपल्याला बघायला मिळतो. आता यामध्ये बघा मित्रांनो, विश्लेषणात्मक प्रश्न ज्यावेळेस येतात ना, त्यावेळेस तुम्हाला यामधली प्रत्येक गोष्ट खडानखडा माहीत पाहिजे. त्यावेळेस त्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला त्या प्रश्नांची लिंक अलीकडे येते. आता बघा, मी जे काही पुढचं सांगणार आहे बघा, आता ते खूप महत्त्वाचं आहे. 1876 कर्वेनी इयत्ता 6वीची परीक्षा देण्यासाठी काय केलं, कुंभारली घाटातून 125 मैलाचे अंतर 3 दिवस पायी चालून पार केले होते व सातारा येथे ते पोहोचलेले होते. पुढील शिक्षण कर्वेनी रत्नागिरीला पूर्ण केले. रत्नागिरीमध्ये एका मराठी शाळेमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. 1881 कर्वे हे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. म्हणजे 6वीची परीक्षा देण्यासाठी त्यांनी 3 दिवस पायी चालून ते सातारा येथे पोहोचले होते. तर अशा पद्धतीचे तुम्हाला यावर विश्लेषणात्मक प्रश्नाच्या माध्यमातून भी प्रश्न पडू शकतात. पुढील प्रश्न बघू मग, म्हणजे पुढील हे बघू त्यांच्या संदर्भात माहिती. 1884 मुंबई येथे ते विल्सन कॉलेजमधून कर्वेंनी गणित विषयात BA पूर्ण केलं. कोणत्या विषयात व BA विषयात, म्हणजे गणित या विषयात त्यांनी BA पूर्ण केलं. गणित या विषयातच त्यांनी विल्सन कॉलेजमधून पूर्ण केलं. 1886 कर्वेंनी मुरुड फंडची स्थापना केली आणि 1887 कर्वे हे MA ची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढे 1891 त्यांच्या पत्नी ज्या काही राधाबाई होत्या त्यांचं निधन झालं आणि त्याच वर्षी ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते गणिताचे प्राध्यापक म्हणूनही रुजू झालेले आपल्याला बघायला मिळतं. यासाठी गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना मोलाची मदत केली होती. आता बघा, फर्ग्युसन कॉलेजमध्ये नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत कोण केली होती कडे, गोपाळकृष्ण गोखले. यावरही प्रश्न येऊन गेलेला आहे की फर्ग्युसन कॉलेजमध्ये नोकरी किंवा प्राध्यापक म्हणून रुजू होण्यासाठी त्यांना मदत करण्याचं काम गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेलं आहे. त्यानंतर पुढे बघा, 1892 महर्षी कर्वे हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीवन सभासद बनले. कर्वेंनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीमार्फत स्टुडंट फंडची स्थापना केली. कर्वे हे त्यांच्या पगारातील 75 रुपयापैकी 10 रुपये या स्टुडंट फंडसाठी देत असत. त्यानंतर 31 डिसेंबर 1893 रोजी कर्वे यांनी पुणे येथे विधवा उद्योजक मंडळी या नावाची संस्था स्थापन केली. खूप वेळा आलेला आहे मित्रांनो हे परीक्षेला. याची डेट महत्त्वाची, 31 डिसेंबर 1893 रोजी कर्वे यांनी पुणे येथे विधवा उद्योजक मंडळी या नावाची संस्था स्थापन केली आणि या संस्थेमार्फत विधवांचे वेगवेगळे मेळावे घेतलेले होते. त्यानंतर 1865 साली विवाह उद्योजक मंडळी नावाची संस्था ही महादेव गोविंद रणळे यांनी पण सुरू केली होती. म्हणजे एकच नाव आहे मित्रांनो आणि ती संस्था दोघांनी सुरू केलेली बघायला मिळते. 1865 विवाह उद्योजक मंडळीची ही संस्था महादेव गोविंद रानडे यांनी पण सुरू केली होती. परंतु वर्ष आहे 1865 आणि विधवा उद्योजक मंडळी या नावाची संस्था 1893 म्हणजे या 1893 कर्वेंनी पण सुरू केलेली बघायला मिळते. म्हणजे नावं समान आहेत परंतु आणि एक वेळेस यावर प्रश्नही येऊन गेला आहे. कन्फ्युजन करतं, वेगवेगळ्या परीक्षेमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होतं. त्यामुळे ही डेट कोणती आहे त्यावरून तुम्हाला संस्था आणि कोणी स्थापन केली हे माहीत पाहिजे. त्यानंतर पुढे बघू, 1893 महर्षी कर्वे यांनी वयाच्या 42व्या वर्षी पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदनमधील व कर्वेंचे मित्र नरहरिपंत जोशी यांची जी काही बहीण होती मित्रांनो गोदूबाई यांच्याशी पुनर्विवाह केला. गोंदूबाईलाच गोदावरी असं लग्नानंतर नाव ठेवण्यात आलं. त्यांचं आनंदीबाई असं त्यांचं नामकरण झालं. आता त्यांचा मित्र कोण आहे, नरहरपंत जोशी. आता ह्यांनी शेवटपर्यंत त्यांना साथ दिलेली आपल्याला बघायला मिळतं. आता ती ज्या काही आनंदीबाई आहेत म्हणजे गोदूबाई या शारदा सदनमधील आहेत. शारदा सदन कुणाचा आहे हो, पंडिता रमाबाई यांचा आहे मित्रांनो.
आणि त्यांच्याशी परत एकदा विवाह त्यांनी केला, कारण त्यांची वाईफ ज्या काही आहेत त्यांचं निधन झालं होतं. पुढे बघू. 14 जून 1896 रोजी पुण्यातील सदाशिव पेठ येथे महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिका आश्रमाची संस्था केली. ही संस्था काढली. कधी काढली हो? 14 जून 1896 रोजी पुण्यातील सदाशिव पेठ येथे महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली. आणि या संस्थेच्या प्रत्यक्ष कार्यास सुरुवात झाली बघा 1 जानेवारी 1899 रोजी सुरुवात करण्यात आली. प्लेगच्या साथीमुळे ही संस्था पुण्यातील हिंगणे येथेच नंतरच्या काळात स्थलांतरित करण्यात आली, कारण की त्या काळी प्लेग आला होता आणि या साथीमुळे ती संस्था पुण्यातून स्थलांतरित झाली हिंगणे या ठिकाणी. या संस्थेसाठी गोविंद गणेश जोशी यांनी हिंगणे येथे 6 एकर जमीन दान केली होती. कोण केली हो दान? गोविंद गणेश जोशी यांनी. प्रारंभिक काळामध्ये फक्त 8 मुली या आश्रमामध्ये शिकत होत्या. त्यानंतर पुढचं बघा. 1907 मध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे महिला विद्यालयाची स्थापना केली. हे जे काही तुम्हाला डेट सांगत आहे ते खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. 1907 मध्ये महिला विद्यालय स्थापन झालं. त्यानंतर 1910 मध्ये महर्षी कर्वे यांनी लोकसेवेसाठी तन मन धन अर्पण करणारे कार्यकर्ते निर्माण करावेत या उद्देशानं निष्काम कर्म मठ ही संस्था त्यांनी स्थापन केलेली बघायला मिळतं. या संस्थेसाठी निष्काम काम करणारे व्यक्ती किंवा कार्यकर्ते निर्माण करणं असं या संस्थेचा उद्देश होता. ही संस्था 1910 मध्ये स्थापन केली. त्यानंतर पुढे आहे बघा 1915 मध्ये पुणे येथे पार पडलेल्या सामाजिक परिषदेचे अध्यक्षपद कर्वे यांनी भूषवले. आता या सामाजिक परिषदेची सुरुवात वगैरे कधी झाली काय नाही हे सर्व काही आपण इतिहासच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत, परंतु हे कट टू कट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपण सर्व तुम्हाला पॉईंट हे समजले पाहिजेत. तरी मी सांगतो या सामाजिक परिषदेची स्थापना काँग्रेसच्या अधिवेशनात महादेव गोविंद रानडे यांनी 1887 जे काही कलकत्ता अधिवेशन आहे त्या ठिकाणापासून झाली होती. नंतरच्या काळात वादी झालेले आपल्याला बघायला मिळतात. टिळकामुळे याचं अधिवेशन नंतर वेगळं भरवण्यात येऊ लागलं. म्हणजे 1915 मध्ये जी काही पुणे येथे सामाजिक परिषद पार पडली, जी की सामाजिक प्रश्नावर चर्चा करण्यासाठी भरवली जायची, त्याचे अध्यक्षपद कर्वे यांना देण्यात आलं होतं. पुढे बघा मित्रांनो 1915 मध्ये कर्वेंच्या वाचनामध्ये जपान वुमन्स युनिव्हर्सिटी हे पुस्तक आलं. म्हणजे कर्वे यांनी जपान वुमन्स युनिव्हर्सिटी हे 1915 मध्ये एक पुस्तक वाचलं आणि या पुस्तकातूनच प्रेरणा घेऊन कर्वे यांनी 3 जून 1916 रोजी भारतातील पहिले महिला विद्यापीठ स्थापन केले. कधी केले हो? 3 जून 1916 रोजी या जपान विद्यापीठापासून प्रेरणा घेऊन मित्रांनो फक्त महिलांसाठीचं विद्यापीठ पहिलं भारतामधलं म्हणजे कर्वे यांनी सुरू केलेलं बघायला मिळतं. या विद्यापीठाचे नामकरण प्रथम भारतवर्षीय महिला विद्यापीठ असे करण्यात आलं. आणि या विद्यापीठाचे पहिले प्राचार्य कोण होते हो? राघव भंडारकर होते. यावरही प्रश्न आलेला आहे. कोण होते? राघव भंडारकर हे होते. या विद्यापीठामध्ये महिलांसाठी प्रपंचशास्त्र, आरोग्यशास्त्र, पाककला, चित्रकला व गायनकला इत्यादी विषय शिकवले जात असत. पुढील माहिती बघू. 1920 मध्ये सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी त्यांच्या ज्या काही आई आहेत श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी यांच्या स्मरणार्थ महर्षी कर्वे यांच्या विद्यापीठास 15 लाख रुपये देणगी दिली. म्हणून या विद्यापीठाचे नामकरण श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ म्हणजे SNDT हे महिला विद्यापीठ असे करण्यात आलं. तर 1949च्या विद्यापीठ अनुदान कायद्यानुसार या विद्यापीठास विद्यापीठाचा दर्जा देण्यात आलेला पाहायला मिळतो. 1929 ते 1932 दरम्यान विदेशात जाऊन ज्यांनी म्हणजे महर्षी कर्वे यांनी जपान, अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, आफ्रिका इत्यादी देशांचा दौरा केला. जपान आणि स्वित्झर्लंड येथील शिक्षण परिषदांना कर्वे हे प्रत्यक्ष हजर होते. कुठल्या? जपान आणि स्वित्झर्लंड या ठिकाणच्या जे काही शैक्षणिक परिषदा पार पडल्या त्याला कर्वे यांनी प्रत्यक्ष
उपस्थित राहिले होते. जागतिक ख्याती असलेले अल्बर्ट आइन्स्टाईन या शास्त्रज्ञाची प्रत्यक्ष भेट महर्षी कर्वे यांनी घेतलेली आपल्याला बघायला मिळते. आइन्स्टाईनची पण भेट महर्षी कर्वे यांनी घेतलेली होती मित्रांनो. त्यानंतर 1966 मध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे हा, 1966 मध्ये महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना केली महर्षी कर्वे यांनी. त्यानंतर 1 जानेवारी 1944 मध्ये 1 जानेवारी 1944 मध्ये जातीभेद व अस्पृश्यता निर्मूलन, जातीभेद आणि अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी महर्षी कर्वे यांनी समता मंच याची स्थापना केली. परंतु समता सैनिक दल आंबेडकरांनी सुरू केलं होतं आणि हे जे काय आहे ते समता मंच आहे मित्रांनो, दोघात कन्फ्युजन होऊ नये. त्यानंतर याच संस्थेची स्थापना केली होती. कोणत्या? समता मंच ती कर्वे यांनी केली होती. तर या समता मंचाचं मानवी समता हे मासिक पण महर्षी कर्वे यांनी सुरू केलं होतं. मानवी समता या समता मंचाच्या प्रसारासाठी केलं होतं. 1848 मध्ये समाजामधील भेदभाव दूर करण्यासाठी त्यांनी जाती निर्मूलन संस्था ह्या संस्थेची स्थापना केली. हे पण विचारलेलं आहे मित्रांनो, 1848 मध्ये जाती निर्मूलन संस्थेची स्थापना केलेली बघायला मिळते आपल्याला. त्यानंतर 18 एप्रिल 1953 रोजी सामाजिक परिषदेमध्ये केलेल्या भाषणामध्ये सामाजिक समतेशिवाय स्वातंत्र्य हे अर्थहीन आहे असे कर्वे यांनी मत मांडले होते आपलं. आणि कर्वे यांनी शिक्षण उद्योजक मंडळाचीही स्थापना केलेली होती. महर्षी कर्वे यांना 4 मुले होती. त्यापैकी र.धो. कर्वे म्हणजे रघुनाथ धोंडो केशव कर्वे हे राधाबाई या पहिल्या मुलीचे, म्हणजे या राधाबाईचा हा तो मुलगा होता किंवा अपत्य होते त्यांचेच. र.ध. कर्वे म्हणजे रघुनाथ धोंडो केशव कर्वे यांनी समाज स्वास्थ्य या मासिकाचे ते संस्थापक होते. रघुनाथ कर्वे यांच्या पत्नी इरावती कर्वे या ज्येष्ठ सामाजिक सेविका होत्या. इरावती कर्वेचे अनेक मराठीमध्ये ग्रंथ आहेत मित्रांनो, ते पण अतिशय चांगले आणि वाचनीय आहेत. आणि र.ध. कर्वे यांनी सामाजिक स्वास्थ्य या लैंगिक शिक्षण देणाऱ्या पहिल्या मासिकाचे जनक म्हणून धोंडो केशव कर्वे यांचा जो काही आपला मुलगा आहे रघुनाथ धोंडो केशव कर्वे यांच्याकडे पाहिलं जातं. पहिलं मासिक आहे जे की लैंगिक शिक्षण देणारं भारतातील पहिलं मासिक म्हणजे र.ध. कर्वे यांचं समाज स्वास्थ्य, म्हणजे रघुनाथ धोंडो केशव कर्वे म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे त्यांचा मुलगा आहे हा. आता 18 एप्रिल 1828 रोजी गांधीजींनी यंग इंडिया या वर्तमानपत्रामध्ये कर्वेचा गौरव केलेला आहे. अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील एक चमत्कार आहे असे उद्गार आचार्य अत्रे यांनी त्यांच्याबद्दल काढलेले आहेत. जनतेने स्वयंप्रेरणेने कर्वे यांना महर्षी ही पदवी दिलेली आहे. 1936 मध्ये महर्षी कर्वे यांनी आत्मव्रत नावाचं आत्मचरित्र लिहिलं. कोणतं आहे व महर्षी कर्वे यांचं आत्मचरित्र आहे आत्मव्रत नावाचं. हे महत्त्वाचं आहे बघा, लुकिंग बॅक पण म्हटलं जाते याला. त्यानंतर महर्षी कर्वे यांचा मृत्यू वयाच्या 105व्या वर्षी आहे मित्रांनो. 9 नोव्हेंबर 1862 रोजी त्यांचं निधन झालेलं मी बघायला मिळतं. त्यांच्या स्मरणार्थ हिंगणे या गावास कर्वेनगर, जे की आज पुण्यामधलं जे काही एक भाग आहे कर्वेनगर, हा भाग आता प्रसिद्ध आहे त्यांच्या नावाने. कर्वे म्हणजे हिंगणे या गावास त्यांच्याच नावाखाली म्हणजे कर्वेनगर असे नामकरण करण्यात आलेलं बघायला मिळतं. भारतातील प्रत्येक प्रांतामध्ये वेगळी महिला विद्यापीठे काढून त्यास एक पूर्ण कॉलेज व जिल्हानिहाय हायस्कूल यास जोडणी द्यावीत असे कर्वेंचे स्वप्न होते. म्हणजे प्रत्येक प्रांतामध्ये एखादं महिलांसाठी वेगळं विद्यापीठ पाहिजे असं कर्वेंचं एक स्वप्न होतं. महर्षी कर्वे यांनी सातारा येथे बाल मनोहर मंदिर सुरू केलं. कुठे केलं? सातारा या ठिकाणी. कर्नाटकामधील बालविधवा श्रीमती सीताबाई अण्णागिरी यांना हिंगणे येथे मॅट्रिकचे शिक्षण म्हणजे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण त्यांनी दिलेलं बघायला मिळतं. 1951 मध्ये पुणे विद्यापीठाने, आता हे जे काही पुरस्कार आहेत ना त्यावर अनेक वेळा मुख्य आणि पूर्वला सारखं परत याच पुरस्कारावर प्रश्न येतात, त्यामुळे हे पुरस्कार तुम्हाला पाठ करावे लागतील. आता हे जे काही पुरस्कार आहेत मित्रांनो, अनेक वेळा या पुरस्कारावर प्रश्न येत आहेत. तर पहा मग 1951 मध्ये पुणे विद्यापीठाने कर्वे यांना डी.लिट ही पदवी दिली. कोणती दिली हो? डी.लिट
1951 पुणे विद्यापीठ. पुढचं बघा 1952मध्ये बनारस विद्यापीठानेही त्यांना डीलिट ही पदवी दिलेली बघायला मिळते. तर 1954मध्ये SNDT विद्यापीठाने डीलिट ही पदवी दिली. 3 विद्यापीठाने डीलिट हे पदव्या दिलेल्या बघायला मिळतं. पुढचं 1955मध्ये भारत सरकारने पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना दिला. पद्मश्री पण नाही आणि पद्मविभूषण नाही, फक्त पद्मभूषण आहे. त्यानंतर 1957मध्ये मुंबई विद्यापीठाने कर्वे यांना LLD ही पदवी त्यांना दिलेली बघायला मिळते. तर 1958मध्ये कर्वेंच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त भारत सरकारने महर्षी कर्वे यांना भारतरत्न या देशातील सर्वोच्च सन्मानाने गौरवलेलं पाहायला मिळतं. जिवंतपणी भारतरत्न मिळवणारे कर्वे हे पहिले भारतीय व पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती म्हणून ओळखली जाते. कर्वे यांच्या इतर महत्त्वाच्या संस्था महिला अध्यापन शाळा 1917मध्ये, त्यानंतर पुणे कन्याशाळा 1918, सातारा कन्याशाळा 1935, वाई कन्याशाळा 1949 आणि पुणे येथे महिला निवास 1960मध्ये. तर या अशा पद्धतीच्या संस्था आहेत मित्रांनो. ह्या समाज सुधारकातील प्रत्येक पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न केला. याबाहेर आयोग प्रश्न तर टाकणार नाही, कारण की प्रत्येक पॉईंट या आपण म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केला आहे. मग पोलीस भरती असेल, डिपार्टमेंटल PSI असेल, PSI असेल, संयुक्त PSI किंवा मग अनेक राज्यसेवा मार्फत ज्या काही परीक्षा होतात किंवा तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरेल.